मुंबईच्या पायधुनीत चौघांच्या मृत्यू प्रकरणात महत्त्वाची अपडेट। उंदीर मारण्याच्या औषधामुळे चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती। चौघांच्याही शरीरात आढळलं झिंक फॉस्फाइड। 11 दिवसांनी मृत्यूचं कारण उघड। शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू। महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी यांचे स्वतंत्र नालेसफाई दौरे। आज शिवसेनेचा तर उद्या भाजपचा नालेसफाई पाहणी दौरा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला वादळाचा फटका। खराब हवामानामुळे जुहू एअरपोर्टवर तात्काळ लँडिंग। पायलटच्या प्रसंगावधानामुळे उपमुख्यमंत्री थोडक्यात बचावले। दोन 2029ला सुनेत्रा वहिनींनीच मुख्यमंत्री व्हावं, जय पवारांनी मांडली बारामतीकरांची भावना। जनता दरबारानंतर जय पवार यांचं वक्तव्य। नाशिकमधील म्हाडा भूखंड घोटाळ्यात सरकारी अधिकारी कल्पेश पाटील आणि बिपिन काजळे यांना 11 मे पर्यंत पोलीस कोठडी। या प्रकरणात फिर्यादी अधिकारीच आरोपी निघाल्यानं अटक। नाशिक टीसीएस कंपनीतील धर्मपरिवर्तनाच्या कटात निदा खानचा सहभाग निष्पन्न। मुंबई नाका पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात निदा खान वॉन्टेड आरोपी। गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी पोलिसांनी वाढवले गंभीर कलम। भोंदू अशोक खरात विरोधात एसआयटी कडून लवकरात लवकर दोषारोप पत्र दाखल होण्याची शक्यता। पुढील आठवड्यात न्यायालयात चार्जशीट सादर होण्याची माहिती। एकूण 9 प्रकरणांचा एसआयटी कडून सखोल तपास पूर्णत्वाकडे। नसरापूर प्रकरणातील नराधम आरोपी भीमराव कांबळेच्या पोलीस कोठडीत वाढ। नराधमाला 12 मे पर्यंत पोलीस कोठडी। विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातल्या काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसला। नंदुरबारच्या नवापूरमध्ये वादळी वाऱ्याचा तडाखा, शेती आणि घरांचं नुकसान। मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाच्या नॉर्वे स्थित कंपनीशी करार। विद्यमान 21 जलमार्गांवरील 24 टर्मिनल अद्ययावत करणार। वॉटर मेट्रोवरील 10 नव्या जलमार्गांमध्ये 21 टर्मिनल उभारणार। मुंबईत गेल्या 21 सप्टेंबरपासून बंद असलेली मोनोरेल मे अखेरीस सुरू होण्याची शक्यता। पुढच्या आठवड्यात सुरक्षा चाचण्या होणार। पश्चिम बंगालमधील ममता सरकार बरखास्त। ममता बॅनर्जींनी राजीनामा देण्यास नकार दिल्यानं कारवाई। राज्यपालांनी पश्चिम बंगालचं ममता मंत्रिमंडळ केलं बरखास्त। बहुमताचा आकडा सादर करेपर्यंत टीव्हीके प्रमुख विजय यांना शपथ दिली जाणार नाही। बहुमत सिद्ध झाल्यानंतरच शपथ घेऊ शकतात, राज्यपालांची भूमिका। टीएमसी कडून सुवेंदू अधिकारी यांच्या पीएच्या हत्येचा निषेध। न्यायालयीन देखरेखीखाली सीबीआय चौकशीची मागणी। दोषींना तात्काळ कठोर शिक्षा करावी अशीही टीएमसीची मागणी। Thank you.